मी प्राध्यापक किरण पाटील. आज आपण FY-BSc सेमिस्टर 1 डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स पेपर 1 मधील युनिट 1 मधील डिफरंट स्केल ऑफ मेजरमेंट्स पाहणार. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण वेरियस सॅम्पलिंग टेक्निक जो पार्ट FY-BSc आणि SY-BSc साठी कॉमन आहे तो पाहिलेला आहे. तर या लेक्चरमध्ये की डेटा जो आहे आपला किंवा जी माहिती जी आहे ती माहिती आपण स्केलच्या रूपात कशी मांडायची, ती मांडत असताना प्रत्येक स्केल जे आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. आता स्केल म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीला एक मेजरमेंट असते, मोजमाप असते, आणि ते मोजमाप कसं ठरवायचं ते आपण बघणार आहोत. मग प्रत्येक वेळी आपल्याला मोजमाप जेथे जेथे येते तेथे मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा आधार आपल्याला घ्यावाच लागतो आणि तिथे कंपल्सरीच असते. प्रत्येक आत्ताच्या या धावत्या युगात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट ही मोजून मापूनच केलेली असते हे आपल्याला जाणवत आहे. तर इन स्टॅटिस्टिक्स द व्हेरिएबल्स और नंबर्स आर डिफाइंड अँड कॅटेगराइज्ड using different scale of measurements. Each level of measurement scale has specific properties that determine various use of statistical analysis. आणि ही मेजरमेंट वापरून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे सांख्यिकी विश्लेषण जे आहे, माहितीचे विश्लेषण जे आहे, सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण जे आहे ते करू शकतो. मग यामध्ये वेगवेगळे टाइप्स हे कोणकोणते येतात, तर ते 4 प्रकारचे टाइप्स असतात. एक नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशो स्केल. आता हे 4 टाइप जे आहेत ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर एक्झॅक्टली स्केलची डेफिनेशन म्हणजे काय. स्केल म्हणजे काय, अ स्केल इज डिव्हाइस ऑन अन ऑब्जेक्ट यूज टू मेजर और क्वांटिफाय एनी इव्हेंट और अनदर ऑब्जेक्ट. तर स्केल म्हणजे काय की एखादी भौतिक स्थिती असेल, एखादी वस्तू असेल, एखादा प्रोडक्ट असेल किंवा त्याचे जे काही मेजरमेंट्स असतील, त्याची जी काही मोजमापे असतील ती क्वांटिफाय करणे, म्हणजे त्याला एक विशिष्ट मेजरमेंट देऊन त्याला एक विशिष्ट नंबर देणे. त्या तो नंबर जो असेल तो त्या वस्तूचं, भौतिक स्थितीचं किंवा वातावरणातील कोणत्याही एखाद्या गोष्टीची काय करणार आहे, कॅरेक्टरायझेशन करणार आहे त्या नंबरद्वारे. ओके. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर म्हणलं तर आजचं टेम्परेचर जर लक्षात घेतलं तर 32 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 26 डिग्री सेल्सिअस असेल असं आपण सांगू शकतो. मग 26 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय दर्शवणार आहे की आजचे तापमान 26 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती प्रकार आहे ते आपण 26 डिग्री इतके प्रकार आहे हे सांगणार. ओके. तर याला आपण काय म्हणतो, स्केल म्हणतो. आणि आता या अगोदरच आपण बघितलेलं आहे की स्केलचे टाईप किती असणार आहे, 4. एक नॉमिनल स्केल, ऑर्डिनल स्केल, इंटरवल स्केल आणि रेशो स्केल. आता हे आपण एक एक स्केल संक्षिप्त रूपाने बघणार आहोत. तर आता एक डायग्राम आपण बघूया की जी बायजूस लेक्चरमधून मी घेतलेली आहे. तर बायजूस लेक्चरमध्ये डायग्राम ती काय सांगते बघा की नॉमिनल म्हणजे काय, तर हे शब्दांचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा. नॉमिनल म्हणजे काय की प्रत्येक व्हेरिएबलला एक नाव द्यायचं आहे, नेम द व्हेरिएबल्स. ओके. नाव द्यायचं. फॉर एक्झाम्पल मेल, फिमेल. मेलला आपण यम हे नाव दिलं, फिमेलला हे यफ नाव दिलं. मग यालाच आपण मेलला आपण 0 असाइन करू शकतो, फिमेलला 1 असाइन करू शकतो. किंवा मेलला 1 असाइन करू शकतो, फिमेलला 0 असाइन करू शकतो. म्हणजे नाव द्यायचं जे आहे ते फक्त नाव म्हणजे देणे म्हणजेच काय, नॉमिनल. ओके. त्यानंतर आपण काय करायचं, ऑर्डिनल बघायचं. ऑर्डिनल म्हणजे काय, तर अशा व्हेरिएबलला नाव तर द्यायचंच आहे पण एक विशिष्ट ऑर्डर ठेवायची. फॉर एक्झाम्पल आजचं टेम्परेचर कन्सिडर केलं तर काय कसं असणार आहे की एक तर ते लो टेम्परेचर असेल,
मीडियम टेम्परेचर असेल किंवा हाय टेम्परेचर असेल. तर मी इथे नावे काय दिली, लो, मीडियम आणि हाय. लो, मीडियम आणि हाय यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऑर्डर आहे. लो म्हणजे सर्वात कमी, मीडियम म्हणजे मध्यम, हाय म्हणजे एकदम जास्त. ही जी ऑर्डर जी आहे, ऑर्डर आणि नॉमॅकचे लेक्चर जे आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डिनल. त्यानंतर काय बघायचं आहे, इंटरवल बघायचं. तर इंटरवल म्हणजे काय, एखादी गोष्ट ही फिजिकली आपल्याला मेजरमेंट करता येत नाही, म्हणजे त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला माहीत नसते, पण त्याचा कॉन्फिडन्स इंटरवल म्हणजे जो काही इंटरवल आहे त्याचा तो आपल्याला आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, आज दिवसभराचे तापमान, टुडेज टेम्परेचर. टुडेज टेम्परेचरमध्ये आता सकाळी कमी टेम्परेचर असणार आहे, दुपारी एकदम जास्त असणार आहे, परत संध्याकाळी ते काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, मग आपण आजचे टेम्परेचर हे 26 डिग्री सेल्सिअस आहे असं डायरेक्टली सांगू शकत नाही. दिवस सकाळचं वेगळं, दुपारी वेगळे आणि संध्याकाळी वेगळं असं असल्यामुळे आपण एक इंटरवल सांगू शकतो की किती आहे, तर 20 to 30 डिग्री सेल्सिअस आहे. 20 to 30 डिग्री सेल्सिअस आहे असं आपण सांगू शकतो. तर तो जो इंटरवल आहे 20 to 30 डिग्री सेल्सिअस त्याला आपण काय म्हणणार आहोत, इंटरवल डेटा. तर या इंटरवल डेटामध्ये आपण काय करणार आहोत, नाव तर देणारच आहोत, एक तर ऑर्डर पण असणार आहे 20 to 30 म्हटल्यानंतर, आणि तो इंटरवल एक असणार आहे 20 to 30. ओके, त्यानंतर जो आहे तो रेशो. रेशो हा तिन्हींच्या पेक्षा काय आहे, वेगळा आहे. रेशो स्केल म्हणजेच काय, तर त्यामध्ये नाव असेल, ऑर्डर असेल, इंटरवल असेल आणि ती एक फिजिकल व्हॅल्यू असेल. ओके, फिजिकल असेल, फ्रॅक्शनल व्हॅल्यू असेल, तर त्या फ्रॅक्शनल व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहोत, रेशो स्केल. ओके, तर यानंतर आपण पहिल्यांदा पहिलं काय बघू की नॉमिनल स्केल म्हणजे काय, त्याची डेफिनेशन. नॉमिनल स्केल इज अ फर्स्ट लेवल ऑफ मेजरमेंट स्केल इन विच द नंबर्स serve as tags or label to classify or identify the objects. A nominal scale usually deals with the non-numeric variables or the numbers that do not have any value. म्हणजेच काय बघा, नॉमिनल मध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की नाव फक्त द्यायचं आहे. नाव देणे म्हणजेच काय करायचं आहे की एखाद्या व्हेरिएबलला एक टॅग लावायचा किंवा लेबल द्यायची. ओके, सो या गोष्टी ज्या आहेत त्या नॉमिनल स्केलमध्ये होणार आहे. ओके, तेच यामध्ये इथं सांगितलेलं आहे की एखादी वस्तू, गोष्ट आयडेंटिफाय करण्यासाठी ओके त्याला जे काही आपण टॅग देतो किंवा लेबल देतो किंवा नॉमॅकचे लेक्चर करतो त्याला आपण नॉमिनल स्केल म्हणतो. मग ते न्यूमेरिक असेल किंवा एखादं कॅरेक्टर असेल. ओके, सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉमिनल स्केल म्हणजे काय बघा, नॉमिनल स्केल व्हेरिएबल is classified into 2 or more categories. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॅटेगरीमध्ये ते क्लासिफाय केलेले असतात. फॉर एक्झाम्पल मेल, फिमेल. फॉर एक्झाम्पल मेल आणि फिमेल म्हणजे मेल हा एक कॅटेगरी झाली, फिमेल ही एक कॅटेगरी झाली. ओके, इन दिस मेजरमेंट मेकॅनिझम द आन्सर शुड फॉल इन टू आयदर ऑफ द क्लासेस. म्हणजे एक प्रकारचे क्लासेस असतात. इट इज क्वालिटेटिव्ह. द नंबर्स आर यूज टू हिअर आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट. म्हणजे एक नंबर जे आहेत ते ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करण्यासाठी आपण डिफाईन करू शकतो. फॉर एक्झाम्पल 1 म्हणजे मेल, 0 म्हणजे फिमेल. ओके, द नंबर्स डोंट डिफाईन द ऑब्जेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स. द ओनली परमिसिबल आस्पेक्ट्स ऑफ नंबर्स इन द नॉमिनल स्केल इज काउंटिंग. म्हणजे यामध्ये आपण ॲडिशन, डिवायडेशन वगैरे असं काही करू शकत नाही. ते फक्त काउंटिंगसाठी मेजर केले जाऊ शकतात. ओके, म्हणजे नंबर ऑफ मेल्स किती आहेत, नंबर ऑफ फिमेल्स किती आहेत, नंबर ऑफ वन्सची जर आपण सम घेतली तर नंबर ऑफ मेल्स मिळतील, नंबर ऑफ झिरोची सम घेतली तर नंबर ऑफ फिमेल्स मिळतील. या व्यतिरिक्त आपल्याला काही मिळणार नाही त्यामुळे. ओके, सो यामध्ये याचं एक्झाम्पल, उत्तम एक्झाम्पल आपण द्यायचं झालं तर व्हॉट इज युअर जेंडर, मेल, एम फॉर मेल, एफ फॉर फिमेल. हिअर द व्हेरिएबल्स आर यूज टू टॅग and answer this question should be either m or f or 0 or 1. Okay, this is the nominal scale. यानंतर जे आहे ते ऑर्डिनल स्केल. तर ऑर्डिनल स्केल हे सेकंड लेवल मेजरमेंट आहे. यामध्ये आपण याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे की नॉमॅकचे लेक्चर प्लस ऑर्डर, एक विशिष्ट ऑर्डर जी आहे ती विशिष्ट ऑर्डर यामध्ये दिसून येणार. ऑर्डिनल स्केल इज द सेकंड लेवल ऑफ मेजरमेंट दॅट रिपोर्ट द
or ranking of the data without establishing the degree of variation between them. म्हणजेच काय करायचं की एक प्रकारची ऑर्डर द्यायची किंवा रँक करायचा आहे विदाउट एस्टॅब्लिशिंग डिग्री ऑफ व्हेरिएशन बिटवीन देम. कोणतीही विदाउट लॉस ऑफ जनरलिटी म्हणा किंवा विदाउट लॉस ऑफ इन्फॉर्मेशन म्हणा. ओके, आपण जे ऑर्डर करणार आहोत, रँकिंग करणार आहोत, त्या रँकिंग संदर्भात जो काही स्केल असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, ऑर्डिनल. ऑर्डिनल रिप्रेझेंट्स द ऑर्डर. ऑर्डिनल डेटा नोन ॲज qualitative data or categorical data. It can be grouped in or named and also be ranked. हा ऑर्डिनल डेटा आहे तो ग्रुप्ड असू शकतो, नेम्ड असू शकतो किंवा रँक असू शकतो. फक्त त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऑर्डर दिसून आली पाहिजे, एवढंच. ओके, सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डिनल स्केल? ऑर्डिनल स्केल शोज द रिलेटिव्ह रँकिंग ऑफ द व्हेरिएबल. रँकिंग, ऑर्डरिंग, असेंडिंग, डिसेंडिंग, मोनोटॉनिकली ऑर्डर वगैरे जे काय असेल त्यामध्ये इथं दिसून येईल. इट आयडेंटिफाईज अँड डिस्क्राइब्स द मॅग्निट्यूड ऑफ व्हेरिएबल. आणि हा काय करतो की मॅग्निट्यूड, व्हेरिएबलची मॅग्निट्यूड किती आहे ते दर्शवतो. ओके, अलॉंग विथ द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द नॉमिनल स्केल अँड ऑर्डिनल स्केल गिव्स अस रँकिंग ऑफ दोज व्हेरिएबल. ऑर्डिनल स्केल वापरून आपण रँकिंग करू शकतो किंवा रँकिंगचा अभ्यास करू शकतो. इंटरवल प्रॉपर्टीज आर नॉट नोन. यामध्ये इंटरवलचा काही संबंध नसणार आहे. द सर्वेयर्स कॅन क्विकली अनालाइज द डिग्री ऑफ ॲग्रीमेंट कन्सर्निंग द आयडेंटिफाईड ऑर्डर ऑफ व्हेरिएबल्स. ओके, सो एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण? रँकिंग ऑफ स्कूल स्टुडंट्स फर्स्ट, सेकंड, थर्ड एक्सेट्रा. रेटिंग इन रेस्टॉरंट. रेटिंग आता रेटिंग प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे. प्रोडक्ट रेटिंग असेल, फिल्म रेटिंग असेल, रेस्टॉरंट रेटिंग असेल. ओके, ते जे रेटिंग आहे ते आपण सांगू शकतो 5 स्टार रेटिंग, 1 स्टार, 3 स्टार, 2 स्टार वगैरे जे काय असेल ते. किंवा डिग्री ऑफ ॲग्रीमेंट जे असेल, टोटली ॲग्री, ॲग्री, न्यूट्रल, डिसॲग्री, टोटली डिसॲग्री वगैरे जे आहे हे ऑर्डिनल आहे. यामध्ये स्पेसिफिक विशिष्ट ऑर्डर दिसून येते, कमी, जास्त, जास्तपासून कमी वगैरे अशी ऑर्डर दिसून येते. त्यामुळे याला आपण काय म्हणतो, ऑर्डिनल डेटा किंवा ऑर्डिनल स्केल. त्यानंतर तिसरा जे लेवल ऑफ मेजरमेंट आहे ते म्हणजे इंटरवल स्केल जे आहे. काही ज्या गोष्टी असतात की त्यामध्ये फिजिकल व्हॅल्यूज जे आहेत त्या फिजिकल व्हॅल्यूज किंवा नॉमॅक्स लेक्चर जे आहे तिथे फक्त नॉमॅक्स लेक्चर जे आहे ते फेल होतं. फॉर एक्झाम्पल जर विचार केला तर टेम्परेचर, मी मागाशीच सांगितलं टेम्परेचर, आज दिवसभराचं टेम्परेचर सकाळी वेगळं असणार, दुपारी वेगळं असणार, संध्याकाळी वेगळं. तर ते आपण काय करू शकतो, एक मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यूमध्ये एक इंटरवल लिहू शकतो. आणि तो इंटरवल जो असेल तो काय दर्शवणार, मिनिमम किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू. म्हणजे आजचं टेम्परेचर हे 20 डिग्री सेल्सिअस टू 30 डिग्री सेल्सिअस इतका आहे असं आपण सांगू शकतो. आणि तो इंटरवल जो स्केल तो टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटरवल स्केल. टाईप ऑफ डेटा इज इंटरवल स्केल. द इंटरवल स्केल इज थर्ड लेवल ऑफ मेजरमेंट ऑफ स्केल. इट इज डिफाइंड ॲज क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट scale in which the difference between the two variables is meaningful. In other words, the variables are measured in exact manner, not as in a relative way in which the presence of zero is arbitrary. Okay, and it is a interval scale. So the interval scale is a quantitative as it can quantify the difference between the values. It allows calculating mean and median of the variables. The understand the difference between the variables and you can subtract the values between the variables. The interval scale is a preferred scale in statistics as it helps to assign any numerical value to arbitrary assignments such as fillings, calendar types, etc. Okay, एक उत्तम उदाहरण आपण टेम्परेचरचं देऊ शकतो की त्यामध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आपण देऊ शकतो आणि ते त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे वरील दिलेले. लास्टचा जो टाईप आहे तो म्हणजेच काय असणार आहे, रेशो स्केल. रेशो स्केल हा फीचर ऑफ ॲब्सोल्यूट झिरो कन्सिडर करून एनी फ्रॅक्शन व्हॅल्यू जर असेल, नॉमॅक्सचे लेक्चर असेल, फिजिकल व्हॅल्यू असेल, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असेल, ज्या काही एक्झॅक्ट व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण रेशो स्केलमध्ये घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन 5.5 फीट असेल, 5.6 फीट असेल. ओके, प्रोटीन्स
अमाऊंट ऑफ प्रोटीन असेल ते किलोग्राम असेल किंवा कॅलरीज असतील किंवा ग्रॅममध्ये असतील किंवा जे काही युनिट ऑफ कन्वर्जन जे आपण वापरणार आहोत ते SI युनिट असेल किंवा जे बाकी दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे असतील किलोग्राम ग्रॅम किंवा डिस्टन्स मेजर करायचं असेल तर किलोमीटर मीटर ओके किंवा एखादा पेपर मेजर करायचा असेल तर GSM जे असेल टेक्नॉलॉजी वगैरे ते बाकी सगळ्या ज्या फिजिकल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण रेशो स्केलमध्ये बघणार. रेशो स्केल हा पूर्णपणे आपण त्यामध्ये मल्टिप्लिकेशन करू शकतो, डिवायडेशन करू शकतो, मीन मीडियन मोड जे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जे आहेत त्या रेशो स्केलवर करू शकतो. ओके, द रेशो स्केल इज 4 लेवल मेजरमेंट स्केल विच इज क्वांटिटेटिव्ह. It is a type of variable measurement scale. It allows researcher to compare the difference or intervals. The ratio scale has unique feature. It possesses the character of origin or 0 points. Okay. So यामध्ये ratio scale has a feature of absolute zero. It affords unique opportunity. It is for statistical analysis. The variable can ordered, added, subtracted, multiplied, divide, mean, median, mode can be calculated using the ratio scale. Ratio scale has unique and useful properties. One such feature is that it allows unit conversion like kilogram, calories, gram, calories, etc. म्हणजे याचं युनिट कन्व्हर्जेशनसाठी सुद्धा रेशो स्केल आपण वापरू शकतो. ओके, ह्या ज्या काही आपण 4 स्केल बघितलेले आहेत ते स्केल आपण वापरून पुढील आपण जे स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत ते आपण शिकणार. जर काही शंका असतील तर तुम्ही मला ईमेलवर ईमेल करू शकता. ओके, थँक्यू.